नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीटी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी, प्रश्न क्रमांक पहिला बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे ॲनी बेजंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक 2 बघा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, जिना हाऊस हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न। जिना हाऊस हे मुंबई या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचे जनक असे हेरोडोटस यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र हे अरविंद घोष यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विजयनगर या राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सत्यशोधक समाज यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, केसरी या वर्तमानपत्रामधून हा अग्रलेख या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 10 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला तो सिद्धांत? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? महाराष्ट्र राज्यामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघा, महात्मा गांधी यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील पोरबंदर गुजरात राज्यामध्ये महात्मा गांधीजी यांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं बघा उदाहरण आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील प्रकाशाचं अपस्करण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, मिठाचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं? बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, तर मिठाचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील NaCl हे मिठाचे या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, जूल हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? बघा जूल हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, जूल हे ऊर्जेचं एकक आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वाहनजपणा येतो? बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वाहनजपणा येतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जीवनसत्व ई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील Ag या ठिकाणी चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक पुढीलपैकी भारतामध्ये सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक पुढीलपैकी कोणती बँक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील SBI ही बँक सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, GST मधलं यस हे पुढीलपैकी काय? GST मधलं यस हे पुढीलपैकी कशासाठी असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, यस म्हणजे सर्व्हिस, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, सर्व्हिस म्हणजे सेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरत हे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या सुरत हे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरत हे ठिकाण सुरत हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सुरत हे
तापी नदीच्या काठावर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोकारो स्टील प्लांट पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा बोकारो हा स्टील प्लांट पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बोकारो हा स्टील प्लांट बघा झारखंड या राज्यामध्ये तो स्थित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था बघा भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील केरळ राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य बघा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर। बघा विद्यार्थी मित्रांनो, टिपेश्वर हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो। बघा ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो। बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा तो प्रश्न आहे ओणम। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील ओणम हा सण केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे। बघा कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे। बघा कथकली हे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील कथकली हे केरळ राज्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावतभट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बघा रावतभट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रावतभट्टा। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, अणुऊर्जा प्रकल्पावर एक या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो। बघा रावतभाटा हा राजस्थान या राज्यामध्ये तो अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे। लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे। तर लखनौ हे शहर विद्यार्थी मित्रांनो गोमती नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो कांजीरंगा हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 5, बोरांसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। तर बोरांसाठी विद्यार्थी मित्रांनो मेहरून हे ठिकाण बोरांसाठी ते प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे। अंडी उत्पादनामधली वाढ बघा अंडी उत्पादन विद्यार्थी मित्रांनो रजत क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित रविशंकर। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सतार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉट्स उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाशी संबंधित डॉट्स। तर विद्यार्थी मित्रांनो डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगासंबंधीची ती उपचार या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। विद्यार्थी मित्रांनो प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं ते एकक आहे। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील बाबर हे मुघल साम्राज्याचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात बघा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता। सन 1974 या वर्षी पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 12 बघा, कार्ल मार्क्स हा विचारवंत पुढीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत होता। बघा कार्ल मार्क्स हे पुढीलपैकी कोणत्या देशामधले विचारवंत आहेत। कार्ल मार्क्स तर कार्ल मार्क्स हे जर्मनी या देशामध्ये ते विचारवंत आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा आई वडील
हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर तो सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? बा ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ब्रिटनचा या ठिकाणी समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो? बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावाद हा सिद्धांत मांडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कान्हा. विद्यार्थी मित्रांनो, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे? बघा, साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, साने गुरुजी यांचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव? टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव? टेंभू सातारा. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, गो ग आगरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत? बघा, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे पुढीलपैकी कोण पार पाडतात? तर उपराष्ट्रपती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? तर अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी? बघा, वसुंधरा तर पृथ्वी या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, शांतिनिकेतनची स्थापना विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी सन 1901 मध्ये शांतिनिकेतनची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर? बघा, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जहांगीर आर्ट गॅलरी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जहांगीर आर्ट गॅलरी तर मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना? बघा, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? तर 1 नोव्हेंबर सन 1956 द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 30 बघा, असहकार चळवळ? बघा, असहकार चळवळ यांच्याशी बघा पुढीलपैकी कोणते वर्ष हे असहकार चळवळ? प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र विधानमंडळामधलं कायम सभागृह पुढीलपैकी कोणत्या? महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये कायम सभागृह पुढीलपैकी कोणतं सभागृह आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि त्या आपल्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF
सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9922648129 या व्हॉट्सॲपवर मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर तुम्हाला सर्व PDF पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.